गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी अंधी बोलते बाई पडती घुमून उतानी इला धरले कोणच्या भूतानी इला धरले कोणच्या भूतानी इला अहो ऐका ना मी चालले हा चालले हा कुठं ड्युटीला ड्युटी ड्युटी म्हणजे काय ड्युटी कामाला चालले काम आता काम म्हणणं असं मला वाटलं ड्युटी म्हणजे ते पोलिसाची ड्युटी लागली काय तुला कोणच्या कामाला ड्युटीच म्हणतात असं असतं का अगं पण एवढं सकाळ ते आबांनी सकाळी बोलवले आज जरा लवकर सपनाताईंना कॉलेजला जायचंय ना तर त्यांना नाश्ता करायचा आहे म्हणून तू तिकडे चालली हा मग आपला स्वयंपाक काय बनवला का नाही बनवला अयो मग मी काय खाणार उपाशी राहायचं उपाशी राहायचं मी उपाशी राहायचं आणि तू त्या लोकांना जेवण चारायचं तिकडे जाऊन त्यांना हे बघा ड्युटी इज ड्युटी मी ड्युटीमध्ये पर्सनल रिलेशनशिप्स आणत नाही फॅमिली रिलेशनशिप्स आणत नाही अगं बाबा ड्युटी आम्हाला काय ड्युटी घंटा कळा ना पण मला एक कळलंय बाबा समोरून आहे ना कधी नाही का असा उडता घोडा दिसतो आणि तो उडता घोडा आहे ना माणूस असा बळच स्वतः जाऊ उडून घेतो ना तेव्हा अशी वेळ येते कळलं का ते आबा आहे ना आपल्या गावातला घोडा आहे घोडा त्याच्यापासून सावध राहा चांगले येतो ते कसला चांगला अगं लई दलिंदर आहे बायको त्याने ना प्रत्येक तालुक्यात त्याचा एक आयटम ठेवलाय मला नाही वाटलं पण तसं तुला माहिती नाही मी तिथं पारा करायला जायचो खाली आणि आबा वर जायचा कशाला हे पण सांगायचं का कशाला बरं ते जाऊ दे माझं खायचं बघ आधी काहीतरी मी आता आल्यावरती स्वयंपाक करेन मला पहिली कामाला जायचंय बायको तू जर मला इकडे खायला नाही केलं आणि तिकडे गेली ना तर मी दुसरी बाई ठेवीन घरात काय बोललात जाते मग मी माझ्या माहेरी निघून ठेवा तुम्ही दुसरी बाई मग घरातलं काम कोण करणार बायको खायचं प्यायचं तरी कमी उठायचं ना मग सकाळी लवकर आता नाही जागा आली रात्रीचं काम जास्त केलं होतं तिकडे शेतात गेलो होतो ही काय माझी चूक आहे का मी आता चालले कामाला बाबा मला उशीर झालाय आबांनी बोलवलंय अगं तू आबावर काय एवढं जोर देते बायको थोडं सावध राहा त्याच्यापासून तुला मी आधीच सांगतो तो माणूस चांगला नाही गावातला त्याने गावातले ना म्हातारी बाई सुद्धा सोडली नाही तुला सांगतो मला तर नाही वाटले हो तसे पण वाटत नाही काल किती चांगले बोलले आपल्याशी काय आपल्याशी ना पण मला पण काहीतरी डाऊटच येते बायको मी तर म्हणतो नकोच तिकडे जायला ना त्यांच्याकडे तुम्ही काय पण विचार करता बाबा पण कशाला ठेवायचं मला कामाला मी चालले उशीर झालाय चालले मी आईला बायकोला माहिती नाही तो आबा कसा आहे आईला काय करणार सध्या बायकोला तर लावली तिकडे कामाला पण सगळं सध्या आता वाट लागणार आहे तुझी मरू द्या त्याच्या आईला लय भूक लागली गावातच जाऊन काहीतरी करायला पाहिजे ना आता गावातून बघू काहीतरी चला अरे 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 मंजुळा अरे झाले का पोहे झाले 5 मिनिटं काय 5 मिनिटं लावलेत ती सपल्यात कॉलेजला जायचं तिला ती उपाशीच आहे ती बघ बरं झाले का अरे हा हे सपना बरं झालं उरकलं का तुझं हा माझं उरकलंय उशीर होतोय बाबा मी जाऊ का अगं 1-2 मिनिटामध्ये अगं मंजुळा झाले का पोहे हो 5 मिनिटं फक्त बघ झाले पोहे की लगेच जा तू 15 मिनिटं लेट झाले ऑलरेडी आबा तेल कुठे ठेवलंय तेल थांबा बसा खाली वहिनी शेजारी बघा 2 नंबरचे डब्यात ठेवले अगं तू तर सांगितलं होतं का बाई एखादी कामाला ठेव अगं मी तुला करून घालायचं का नाही पण तुझा त्रास वाचवाय ना माझा सगळा पण त्या पुढे लवकर देतात ते पण तिला माहित नाही म्हणून तुम्ही जातोय ना बरं मी चालले आता 2 मिनिटं
शेंगदाणे कुठे ठेवले? शेंगदाणे ना बरं मी आलो एक मिनिट बसा खाली. वहिनी शेजारी 3 नंबरच्या डब्यात आहे, बघा तिथं. हा 3 नंबरच्या डब्यात मग शेजारच्या सांगितलंय मी एकदा. नाही, मी जाऊन सांगतो तिला. काही गरज नाही. अगं नवीन आहे तिला मी काय. सांगते ना इथून. बरं कर बाई लवकर चल. तुमच्या पोहे तुम्हीच खा. हा? तुमच्या अजून शेंगदाणेच चाललेत. मी चालले. अरे होतं लगेच आता. मी चालले आबा. अरे तुम्हीच खा पोहे. अरे मंजुळा झालं का पोहे? हा अगं गेली माझी पोरगी उपाशी कॉलेजला. हा आबा कांदे चिरायचे बाकी आहेत अजून. कांदे शिरायची बाकी आहेत. अगं मग त्यात काय एवढं इकडं आणि काय त्याच्या आईला कांदा चिरायचं सांगते मला. आणि इकडं अगं इथं ठेव. आणि इथं बस बस हे कांदे चिरायचं तुला माहित नाही का? मी माझ्या माहेरी काहीच काम करत नव्हते. हो का? मला अरे कांदे चिरायला. मला सांगायचं ना मी तेच 15 वर्ष मी तेच केलं ना. कांदा चिरायचं काम केलंय. हे बघ ही सुरी आणि हे कांद असं चिरायचे बघ. हे पाठीमागचं देठ काढायचा. हा देठ काढलं की वरचं साल काढायचं आणि मग चिरायचा कांदा. उभा चिरा. हा हो उभा चिरायचा. उभा चिरवा. हा बरं ते पोहे भिजत घातलं का? हो घातलेत. नक्की ना? नाही तर बघू दे बरं का. ना बघू दे मग झालं का? कशी ना कांदा चिरताना माझ्या बोटाला लागलं. तुझ्या बोटाला लागलं इथं. सपना काही आलं तू? सपना आली. चेष्टा केली हो आबा. अरे वा चेष्टा केली. माझा जीव किती धगधग झाला ना. हा चेष्टा करतीये. हा बरं ते पोहेच बघ बरं तू भिजले ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेव. हा जा बरं जा. चेष्टा करते कशी नशीबात खट्टा आबा मांडली. आबा मिरची कुठे ठेवली आहे? मिरची बघ त्या फ्रीज मध्ये असेल. फ्रीज मध्ये बघ. आणि कोथिंबीर? अहो तिच्या मिरची शेजारी कोथिंबीर. त्याच्या आईला अहो काय आबा तुम्ही? आता काय मिरची झालं? पण नाही कोथिंबीर पण नाही. दोन्ही नाही तिथं. नाहीये. अगं असं ना तू व्यवस्थित नाही बघितलेलं. कोथिंबीर सडलीये. सडली आहे का? अरे आणि मिरची असेल मग. मिरची पण खराब झाली. अरे बापरे कढीपत्ता तो पण खराब झाला असेल मग आता आहे ना. नाही मी बघितलंच नाही. तू बघितलंच नाही. बरं एक काम कर मग आपण दोघं जण बाजारात गेलो असतो का आता. पण त्याच्यावर तो बाजार नेमका 3 दिवसांनी आहे. शेतात जायचं का? शेतात तुम्ही या ना जाऊन. माझे खूप पाय दुखतायत. कशाला? अगं आपण दोघं गेलो ना मला त्यातलं काय कळणार आहे. हा चला लगेच निघायचं. हा चला थांबा जरा 1 मिनिट. चल मस्तपैकी आपण कोथिंबीर आणू. हा दार लावून घे दार लावून. तुमचं घर आहे मी कसं लावणार दार? अगं आता तुमचं आमचं काय करते. तू पण आमचीच आहे. घे दार लावून. आणि हे पण दार लावून घे. कुलूप कुठे आहे? अगं आबाच घरी त्याला कुलपाची काय गरज. हे लुटून बरोबर आहे. आणि चल लवकर बोलू बरं का. तसंही तुमच्या घरी कोण येणार? काय गं? एवढे मोठे गुंड. म्हणजे 15 वर्ष जेलमध्ये काढली ना म्हणून 15 म्हणलं. वर्ष जेलमध्ये काढलं. चल लय बोलती बाबा. अय्या ही किती सुंदर गाडी आहे. आपण या गाडीवर जाऊयात ना. अगं त्या गाडीत पेट्रोल नाही. ह्या गाडीत पेट्रोल आहे. चल लवकर. थांबा लय जरा. बोलती बाबा. साडी नीट करू द्या मला. पटकन घे. हा थांबा उरकलं का? थांबा. अगं जा, बसू? उशीर होतोय. बसू? हा बस बसली का? हा धरून बस. अयो अगं बिच्छू कुठं मारती. लोक नाव ठेवतील मला इतर. आईला कशी गंमत केली. गंमत असते का रे? जमायला त्याच्या तुम्हाला करायचं जाऊ गंमत तर लगेच मारते सटासट. सटासट मारणार तू. बापाने अशी गंमत केली का? हा चल आम्हाला लवकर जायचंय. बसतं ग. कुठे जायचंय? तू अरे आम्हाला शेतावर जायचंय बाबा. शेतात? हो. शेतात कशाला? उपटायची येतो का? जमायला त्याच्या माणूस जरा चांगलं बोलते चांगलं बोलाव. अरे चांगलं सांगतोय तुला. आमच्या मध्ये येऊ नको. खाजगी काम आहे माझं. जमायला तुम्ही शेतात चालले ना. हो. मला पण यायचं. अरे तू कोण इथं बसतो का? का डोक्यावर बसतो? अगं तू बस ना ग मंजू. मी पण येतो मग. अरे तू कशाला येतो तिथं? जानी हम यहाँ के 14 घर है. मुंबई में हमारे 14 घर है तो हम यहाँ बैठेंगे और आए चले. कसा उतार आहे ह्यांचा? कसा उतार आहे? अगं हे असंच येतं इंदर. हे चल जाऊ दे मला वेळ नाहीये. हे काम महत्वाचं आहे मला. आबा नंतर बोल. चला ना. अगं जाऊ ना. मी जाऊच देणार नाही. अरे आबा चला ना. अगं थांब ना ग. हा लय त्रास देतोय. मग मला पण येऊ द्या की. अरे तू कशाला तिथे येतो? जेवण आहे का तिथं? आबा चला ना. हो हे आपण नंतर बोलू. आता वेळ नाही माझ्याकडं. हा बाई इथं बसू का मी? अरे तिथे कशाला बसतो असं परत जाऊ का? हा, नंतर बोलू नंतर. बाय भाऊजी. किती उशीर झालाय. हे अजून आलेच नाही बाबा. एवढा उशीर असतो काय? खूप उशीर झालाय मला एकतर.
अहो किती उशीर, कधी फोन केलाय मी तुम्हाला? अगं हो गाडी तर थांबून दे बाबा, गाडी थांबायच्या आताच पुरीचं चाललंय सगळ्या गोष्टीचं. किती उशीर. आता मला सांग, तुझी तू रोज कॉलेजला जाते, मला वाटलं चालली का कामात होतो मी, अचानक तुझा कॉल आला, सगळी कामं कॅन्सल करून आलो. काय एवढं काय गोष्टीत झालं का तुझ्या? आणि तुझी गाडी कुठे? अहो काय तेच सांगते, सकाळी निघले कॉलेजला आणि गाडीच पंक्चर झालेली माझी. गाडी पंक्चर? अरे यार तुझं तर काय खरं ना. तुमचं ते रस्ता जरासे काय आहे माहितीये का, पुढच्या वेळेस सगळा तुझा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून घेतो सगळ्या गोष्टीचा. काय सांगू तुम्हाला. बाकी काय हा कॉलेज आला मस्त पैकी, काय ना कॉलेज मग. नील पेंट दाखव, कुठली? शुगरची. वा आणि ती अंगठी आहे ना आपली, ही निशाणी विसरायची नाही बरं का. गॉगल लाव ना, ऊन लागतंय कसलं. तेवढा 5,000चा तुला गॉगल घेऊन दिलाय आणि ती काय तुझं मला हेच पटत नाही त्या गोष्टीचं. आणि चेन वरती काढ ना अशी, एवढं सोन. हा मग हे मला परत तुला घेणार नाही बघ. काय या गोष्टी घेतल्या त्या दिसल्या पाहिजे. चेन एवढी सोन्याची केली ती वर दिसली पाहिजे, अंगठी दिसली पाहिजे. पण ते जाऊ दे मरू दे. हे गिफ्ट कसं वाटलं? खूपच भारी. टायटन? मग टायटन कंपनी. काय सांगू तुम्हाला, सकाळ तुम्हाला माहिती का नाही काय झालं आता? त्या आबांनी मंजुळाला कामाला ठेवलंय घरात. तुमच्या? हा. आबानी? हो. सदाची बायको. अरे बाप रे बाबा, त्या आबा काय करल. म्हणजे आता तुमच्या इथं कामवाली आली का? हा ना. आणि ती पण मंजुळा कामवाली? त्या आबांचं मला काही पटतच नाही. अरे पण काय मला सांग, साधी सिंपल गोष्टीचं येईन मेन. तुमच्या घरामध्ये 2 माणसं आणि 2 माणसाला कशाला लागते काम? सांगितलं मी त्यांना, आपण दोघंच आबा म्हणलं, दोघांचं काय काम एवढं पडतंय. मग काय म्हणले? मला तुझी काळजी आहे, तुला सकाळी धावपळ असती म्हणून मी कामाला बाई ठेवली म्हणतात. म्हणजे तुझ्यासाठी? हा माझ्यासाठी. त्यांनाच माहिती काय ते. सावध बर का, आबा कसा माणूस माहिती आहे तुला. नाही तर पण मला एक गोष्ट कळ ना की सदा कस काय तयार झाला. अर तुला माहितीये का, आता माझ्या लक्षात आली खेळी काय. ते सदाचं मध्ये नव्हतं का ऑपरेशन केलं काहीतरी? हा आपण 10 लाख दिलं ना त्याला, जुगाड केला आपण त्या गोष्टीचं. सदाला सांगितलंय आबानी की 10 लाख फिटोस तर माझ्या शेतामध्ये काम करायचे. तसंच मला वाटतंय सदाच्या बायकोला पण आबा म्हणला असेल की ते पैसे फिटोस तर तू माझी घर काम कर. हो असंच असेल. बरोबर आहे, आम्हाला डाव आहे. पण काय म्हण माहितीये का, सदाची बायको आहे ना, सदाची बायको अशी भरगतच आहे का नाही. तब्येत बिब्येत अशी आहे, तिला काही येत नाही. ऐका आणि आबाला कसं आहे, आबाला अशा बरगतच बाया आवडत्या. नाही खरं सांगतो, तू राग नको मानून घेऊ. त्याच्यामुळं आबाचा काहीतरी वेगळा डाव दिसतोय. जरा आबावर लक्ष दे, नाहीतर काय व्हायचं, आपल्या लग्नाच्या आधी आबाचा लग्नाचा बार उडवायचा. काही नका बोलू. पण तिला काही येत नाही घरचं काम. मग काय आता, मग कामाला ठेवली म्हणलं नंतर नाश्ता बिष्टा करून राहिले असं मस्त. कसला नाश्ता? सकाळ तिला शेंगदाण्यात भेटत नव्हते पोहे करायला. आबा मला म्हणत होते खाऊन जा, उशीर झाला आधीच मला. आणि तिला कुठं काम येतंय. त्या दिवशी आबाच तिला घर पुसून दाखवत होते कसं पुसायचं. म्हणजे आबाने तिला कामाला ठेवून आबाच फरशी पुसत होता का? हा ना, आबाच फरशी पुसत होते. आता घ्या राग आलता ना मला. तसंच आता जाऊ दे, बरोबर बसा. चला ते बरं आहे गोष्ट. आबाचं काय बसले का? हो. आता हाय मंजुळा कामवाले. तुम तो बडी चालाक. मग काय म्हणतोय गारठा? लय कसं गार लागला. हात कडक होतात सकाळी सकाळचं गार, दुपारचं गरम आणि परत संध्याकाळचं गार नुसतं वारा सुटतंय. हे वातावरण सण होतंय का? मग नाही, कशाचं मराठी सर्दी झाली बाई, मला तर सहनच होत नाही. बांगड्या छान घेतल्यात, कधी केल्या? मग अशा ठेवल्यात आमच्या शॉप मध्ये. होय. हा तुमच्या शॉप मध्ये मला आणा की एखादा जोड. आणू. बाकी काय बरं आहे का? बाकी सगळं व्यवस्थित आहे बघा. काम आवरलं का नाही? मग नाही ना, थोडंफार राहिले, थोडंफार आवरती. होय. बरं नाही. हो तुम्हाला माहिती का? हो काय हो? ती ऋतुजा नाही का, ऋतुजा तिने मध्ये काय गंमत केली माहिती का? काय हो? आता ती पोरगी कामाला जाते. सासूने जरा समजून घ्यायला पाहिजे का नाही? कसल्या घेतात? कशाचं काय तुम्हाला मी सांगते. त्या ऋतुजा नुसतीच म्हातारी किरकिर करायची, नुसतीच किरकिर करायची. उठता बसता म्हणली कामाला जाती, फिरायला जाती ना असं तसं. आता एवढं लेकरू आहे तिला, ह्या म्हातारीला डगरीला सांभाळायला काय होतं घरी बसल्या बसल्या. तशाच करतात. आपलं वय झाले, शेवटी तेच सांभाळणार आहेत. आपल्याला थोडं खाऊन पिऊन जरा गपरायचं का नाही म्हाताऱ्या बाया, गोडी गुलामाने. तसलं कळत नाही. ह्याला वाटतं आमच्या सगळं पाहिजे आमच्या हातात. मग आता ती कामाला जाती. एक दिवशी काय केलं, आली माझ्याकडं, मला म्हणली मनात म्हातारी लेच वैताग देते. म्हणलं काय कर, एक दिवशी कामाला जाताना ना म्हाताऱ्याला कोंडूनच जा. कोंडली का? मग तिने कोंडली ना. दिवसभर म्हातारी घरातच. मुतली म्हातारी. शेजारी कोण आहे?
तवा बरे बरे हा? तसंच पाहिजे. अशी जिरवली गंमत मग. केली. जिरवली चांगली. सदा इकडे 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 हो सध्या लयच कुत्रे आणि तोंड केलं र. काय सांगू मोनाताई, लय भूक लागली मला, लय भूक लागली. सदा ना कसा उपाशी असतो रे. हाव काय सांगायचं, आता बायको ड्युटीला लागली ना. ड्युटीला जातो ना कामाला. अहो त्या आपला आबा डाबा नाही का, त्याच्या घरी ते स्वयंपाक करीतात. कामवली बाई म्हणून काय. हा आता काय करणार. अगो बाय बघा आता. आणि कधीपासून आता झाले बर का 2-4 दिवस झाले असेल. आणि मला म्हणती ड्युटी इज ड्युटी. हा पहिले त्यांचा स्वयंपाक मग आपल्या घरातला स्वयंपाक. नाही सदा पण ती कामाला जाते ठीक आहे, होय पण तुला काय खायला प्यायला करते का तशीच जाते बोंबलत. अहो नाही ना मोनाताई, ती म्हणली आता आल्यावर करते. सकाळपासून मी तिची वाट पाहतोय यायना. एवढी भूक लागली, मी 4-5 जणांना मागितलं मी गावात बर का, द्या ना खायला. तर लोक काय म्हणले माहितीये का, दादा एवढ्या सकाळी भाकर तुकडा झाला नाही पुढच्या दारीवर. अरे देवा कसली अवस्था आहे. बायकोनी एवढे हाल नाही करावं, आधी घरचं करावं. पण ह्याचं बघा ह्याचं नशीब कसलं फुटकय. पहिली बायको होती कसली वक्ती नुसतीच तोंडाने बडबड बडबड बड खाणं पिणं कमी. आता ही केली सुग्रण तर ही असली. हा तुझ्या ना नशिबातच बायका नाही सदा. ऐका ना म्हणत आहे काहीतरी द्या ना खायला. तुमच्या घरात आहे का भाकर तुकडा आता. अरे सदा तू मगाशी म्हणला असतं ना मला तर मी केली असते की एखादी भाकर तुला. पण आता कशाच रे. कालचं काय असेल शिळ पाक काय बी द्या ना. आता काय होतं माहिती का, तसं तर तुला मी सांगते माझ्याकडे असतं शिल्लक. तुला माहिती का नाही, तुला उपाशी पाठवते का. ते आमची इथे ना 2 कुत्री त्यांना मी टाकत असते. आता तिसरा म्हणजे तू बांधा कुत्रा म्हणून दिला असं तुला खायला, पण तू पण उशीर झाला. कुत्र आहे का म्हणत आहे. नाही रे असंच म्हणलं मी तुला. करीत पण माझ्यासाठी भाकर म्हणत आहे. नाही ठेवत झाली इथून पुढे टेन्शन घेतो. बिंदास माझ्याकडे येत जा, मी भाकर करत जाईल. तुमच्याकडे आहे का काय. अहो स्वयंपाकच नाही केला मी बी तसंच हाकललंय नवऱ्याला. काय करू मग आता. आता एक काम कर, तुला सांगते. आता त्या आबा साहेबाकडे गेली का नाही स्वयंपाक करायला. आबा साहेबाचा ऊस आहे मस्त पैकी, जाऊन ऊस खा रानात. ही आयडिया भारी म्हणत आहे. जा आयला म्हणत आहे एक नंबर आयडिया देतात. बरं मी येतो ऊस खाऊन जरा बर का. जा बाया आशूची मम्मी काय या पोराचा हाल. आपण आता गडी एवढा मोठा बायकाच आहे ना अशाच आहे, नवऱ्याला किंमतच नाही देत. मग काय दुसरीकडे पैसे भेटला की काय बाया पण तशाच करतात. बरं काय झालंय माझी मीटिंग आहे. बरं आणि जाते मग मी पण. चला बाय. मी पण आवडती बाय. काय खरं नाही साध्या, बायको असून बी घरात खायला भेटा ना. गावात समजायला मागितलं कोणी बी मदत नाही केली. नशीब मोनाताईने आयडिया दिली, आता जाऊन ऊस खा आता मग. काहीतरी जेवणाची पण आपण सुविधा केली पाहिजे. कवर असं उपाशी मारायचं. अरे बापरे गलगले गलगले अरे सदा काय सदा यार इकडे बसलास का. अरे बापरे गलगले निघाले सदाला बघायला. सदा इकडे बसला, माती खाल्लीत ना काय असं काय करतो वेड्या. किती शोधलं गावामध्ये, तुला दुकानात शोधलं, तिकडं माळावर शोधलं, सगळीकडे शोधलं, पण तू काय गावलाच नाही. पण झालं काय. येड्या भोपळ्याच्या म्हणलं मी येड्या. काय ऊस खात बसलास खुशाल. ए बाबा तू दुखावरच्या खिपल्या काढू नको. तुझ्या दुखावरच्या खेपल्या काढत नाही मग? पण का ऊस खायला बसलाय. तुला काही भाकर घालवत नाही का. अरे काय सांगू राव, ती बायको तिकडे ड्युटीला जाती, त्याच्यामुळे घरात तिने स्वयंपाक केला नाही. जमलं तिचा स्वयंपाक नाही, मग गुळ खायचा. गुळच बसले त्याच्यापासून, म्हणून तर एक हात त्या मोनाताईने दिली आयडिया. गावात कोण मदत करत नाही आपल्याला. माझ्या ही गोष्ट खरी आहे. विसरलो, मेन कामासाठी मी आलो होतो. काय. अरे लय मोठं मेन काम आहे. अरे काय सांगू तुला. अरे तुझ्या बायकोला त्या आबानी अरे काय ती सोबत नेली उसात पार. ऊसात. अरे उसात म्हणजे शेतात. आता आबा तुझ्या बायकोला घेऊन शेतात गेलाय. आता शेतात गेलाय म्हणल्याच्या नंतर आबा तुझ्या बायकोला उसात नेल्याशिवाय राहीन का. आईला देव्या, माझ्या बायकोची इज्जत धोक्यात देवा. देवा तू चल. अरे बाबा मी नाही येऊ शकत, मला महत्वाचं काम आहे आता. अच्छा म्हणजे माझ्या बायकोच्या इज्जतीपेक्षा तुला महत्वाची काम आहे का. हीच का दोस्ती द्यावी आपली. अरे बाबा आता तिकडे जायचं म्हणल्यानंतर ना कोणतरी शाना सुरता माणूस न्यायला पाहिजे. मी आहे का शाना. आपल्या गावात कोण शान आहे मग.
तात्या तात्या हा तात्या. अरे पण तात्याला कुठे शोधायचं आता? अरे तात्या तिकडे काळूबाईच्या मंदिरापाशी बसल्यात, मी बघितलंय आता. होय का? तिकडे जा आणि तात्यांना सोबत घेऊन जा. हा बरोबर आहे तुझं पण बरोबर राव. तात्यालाच नेतो आपण एकटं गेलो तर ते आपल्याला जुमानायचं नाही एकटा. हा खरे. जा मग चल लगेच जा बाबा. बरं. बायकोची इज्जत होय, खतरे देवा, देवा, मी खतरे में है. पाहतो. आय जानी इनके बाइकों की इज्जत है खतरे में. अब हमारी इज्जत जाने से पहले हम यहाँ से खिसकते हैं. चलो जानी चलो. पांडवा काय त्याच्या आईला जिंदगीच नको नको झाली मला तर. का काय पाहिजे सांग त्याच्या आईला काय उठायचं आंघोळ करायची जेवायचं झोपायचं काय हे जिंदगी झाली. काय झाले पांडवा माहिती का मरत नाही म्हणून जगायची पाळी बाकी काय नाही गेलेलं. पांडवा नाही मला असतो पण एक नाही दोन नाही तात्या तरी तुमचं जीवन आहे आयुष मध्ये बरं का. आबुडला आयुष्यमध्ये असतो काय टेन्शन नाही. काय कटाळा आला ना आपल्या येऊन निवांत पडतो झाडा खाली. मग काय बंद नाही काय नाही. पांडवा तो जर का कमी आहे का मस्त पैकी काय तब्येत आहे हे मस्त पैकी डेअरी. तात्या मला कामच नसेल. हा तुझ्यापेक्षा मला डेअरी कमी आहे पांडवा. एवढी डेअरी आहे तुला. बरं त्यात तुझी डेअरी असेल त्यात तू असे टाईट कपडे घालतो. हा तसंच झालं या. तुम्ही शेतात काम करता मी नाही काम करत. असं वर आहे का बघू दे बरं. वर अहो तसं नाही. वर्कर बरे झालं कार बरे है ना. हा नात खोळात झाले बाग काय म्हणतो बरं आहे का. एकदम निवांत आहे ताज्या. हा हा ते जुडदार कुठे गेला देव्या देव्या देव कुठं भटकत असेल. हा आंटी लवर आंटी लवर. हा आंटीचा नात गेला का हाय ना. अहो ते नाच जातो का तात्या. हा एखादा नाद भरला ना नाद जातच नाही कवर बी. हा ना हाय बरं पांडा. हा एवढा आणते ते एखादी पटली बिटते की नाही आणते त्याला हा नाही ना खायला का दिवशी बारती पटवायला गेलं काय झालं काय कसं नाही तसं झालं असेल ती कोणतं सांगते आता माझ्यावर असले मी सांगतो तुम्हाला बरोबर. मला सांगितलं की एक जण तुला माहिती काय आपल्याला काय झालं हा मागच्या बाजारात काय झालं कळलं का. नाही तुला कळलंच नाही काय. ते सांगतोय बांडगुळ जाधव संपे नाही का. हा जाधव संपेने मला कसं सांगितलं काय झालं त्यो हा आणि देव्या गेली बाजारला हा आठवड्या बाजारला. आता बाजारला गेल्याच्या नंतर हिने गप हे करा ना देव्याचा काय संसार आहे का परपंच का ह्याचा काय बाजार डोंबल्याचा. हिने काय केलं हे बाजारात घुसले ऐकलं गर्दीत घुसून बायांच्या मध्ये असं घुसत होतं आणि बायांना धक्का देत होतं गर्दीत घुसून. आता एकदा झालं दोनदा झालं ही अशी एक रागाट बाय होती तिने बरोबर धक्का पाहिला. आता हा आणटी लवरच तिने जी देव्या धरला आणि जी कुत्र्यासारखा तोडावला. अयो बाकीच्या बायांनी पण हाणला काय सांगायचं. एकीने तर असा धरला आणि त्या टमाट्यात टाकला. त्या टमाट्याचाच लाल चिकल केला त्याला. अहो घरी आला तेव्हा तोंड लाल सगळं लाल काय झाले. आणि मला काय म्हणतोय माहिती का तात्या काय झालं मोटरसायकलवरून पडलो. याचं काय कराय त्यामुळे ना आणि त्या आब्या डाब्या वय त्याच्यापासून तर हाती सावध राहायचं. अहो सावधची की. हा आणि ते मागच्या वेळेस ते ह्याला कुठे घेऊन गेलता कोणाला त्या सदर तुम्ही तालुक्याला कुठे घेऊन गेलता. तुम्हाला म्हणून सांगतो कोणाला सांगू नका बरं का. नाही असलं मी कोणाला सांगतो आपण ते आबासाहेबांनी आम्हाला काय केलं माहिती आहे का. म्हणजे दोघांना बी केलं का. अहो तात्या तसलं नाही गो. तुमच्या मनात काय बी येतंय. मग काय झालं काय. देवाला मला 500 रुपये दिले. तो का होता. काय म्हणला एक काम करा त्या सदाला आहे ना मला तालुक्याच्या गावाला घेऊन जा तुम्ही. सदाला कटावला. हा कटावला मला तुम्हाला दारू मच्छी मटण काय खायचे ते खा. तुम्ही नेलं मग गेलो की घेऊन त्याला. पण तुम्हाला माहिती आहे का आपण याचा का बोलला होता. आता आम्हाला एवढं काय माहिती. अरे पांड्या त्या आब्याचा हाय त्या सध्याच्या बायकोवर डोळा. अयो आणि मग त्याने काय केलं त्या दिवशी सदाच्या बायकोवर बोललं तर घरी. पण त्याला वाटलं सध्या येईल. दोघं मिळून आल्याच्या नंतर मग काही लगट करता यायची नाही. डाव असा टाकला की बरोबर तुम्हाला पैसे देऊन सध्याला तालुक्याला लावला आणि बायकोला एकटीला घरी बोला असा डाव त्याचा. म्हणजे हा प्लॅन होता. तुम्हाला सांगतो काही करा पण त्या आब्यापासून सावध राहा नाही तर दुष्काळात त्यारा व्हायचा. हा तुम्ही इकडे काय करताय राव. काय झालं
एवढा बॉम्ब जोरात वराडला हा काय बन्या तुला काय अक्कल बिक्कल का एक तर तुझ्या माग कुठं भॉक पडलं होतं कुठं एक तर तुझ्या माग हृदयाला भॉक पडलं होतं तुझ्या अरे आपल्या हृदयाला भॉक पडलेलं आहे ऑपरेशन केलंय 10 लाख रुपये खर्च केलाय तू जर एवढ्या मोठ्याने बॉम्ब बांधला ना तर त्या हृदयाचं भॉक आहे ना ते तर टाकवू शकते ना असं भॉक बाहेर येईल बॉम्बल की एवढं काय मोठ्या बॉम्ब बोलतो तुम्हाला काय सांगू लय मोठं मॅटर झालंय गावात मॅटर झाला मॅटर अहो तुम्हाला सांगतो काय झालं सावकाश सावकाश हो सांग काय झालं मेरी बायको की इज्जत अब तुम्हारे पास है तात्या तात्याच्या हातात कशी काय असेल काय तुझ्या बायकोची इज्जत माझ्याकडे कशी असेल इथं माझ्या बायकोची इज्जत माझ्याकडे नाही तर म्हणजे ऐकत नाही माझी बायको काय झालं अहो तसं नाही. नीट शांत हो, काय झालं अहो त्या आबानी माझ्या बायकोला उसात घेऊन गेला चला लवकर तुला हे कोणी सांगितलं हे मला देवाने सांगितलं कुठल्या उसात गेले ते आपलं खालचा ऊस नाही का तिकडे ते शेत बघा तुझी बायको गेली चला पटकन मॅटर व्हायच्या आधी चला. दात घालूनच दात पडतो तुझं ये मंजुळा ये इकडे ही 5 एकर हिरवीगार झाडी दिसते ना सगळी आपली आहे बघ या समोरच्या बाजूला 2 एकर ऊस आहे तो पण आपला आहे बघ आणि या इकडे सगळा बीट लावलाय बघ बीट फ्लावर गाजर सगळं इकडे लावलंय आणि तुम्हाला अशी मिरच्या काय ना त्या पण आपण लावल्या बघ काय मिरच्या आहेत राव काय झालं तू मुळा कुठे लावलाय मुळा आहे ना मुळा खालच्या बाजूला आहे रताळी त्याच्या खाली आहे आणि गाजर त्याच्या वरच्या बाजूला आहे त्या 2-4 एकरात ते आहे बरं का आणि ही कोथंबीर आहे बघ आहे का नाही अशी हिरवीगार आहे आणि तुला सांगायचं राहिलं ना मागच्या वेळेस ना मी त्याच्या आईला ती मेथीची भाजी पेरली होती बघ काय मेथीची भाजी आली लई पैसा कमावला 40 रुपयाला ही अशी गड्डी जायची माहिती आहे पैसा कमावला पैशाला कमीच नाही का ते मेथीमुळं पाऊस यंदा लई पडला ना यंदा लई पाऊस पडला त्याच्यामुळे सगळं जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यूं जिंदगी में आना पिंजरा पिक्चर मधला मास्तर कसा पाय धरलाय सदा उचल तुझी बायको उचल काय आब्या लजराची नाही मनाची लाज वाटली पाहिजे आपलं वय काय आपण करतोय काय अरे जेवढा पिकूड म्हातारा गळायला लागला तसा तसा तुला तुझ्या तरुणी फुटायला लागले बोल ना तात्या लय भंगार माणूस आपल्या गावातला माझी मागची बायको पण याने पळून लावली अरे पण मी बोलू का मध्ये काय बोलायची गरज आहे त्या बिचाराचं मला सांगा मागचा एवढा संसार परपंच चांगला तुमच्या असल्या हलकटपणामध्ये पहिली बायको गेली बिचाराने आता कशी दुसरी बायको कोण आणली तर तुम्ही परत तिचा सदा बिचारा बोळा म्हणून त्याच्या बायकोवर तुमचा वळावे रे अरे नाही काय झालं रे थांब 2 मिनिट काय झालं अहो तात्या नशीब तो देव पटकन पळत माझ्यापाशी आला आणि मला म्हणला त्या आबाने तुझ्या बायकोला घेऊन तिकडे शेतात गेलाय बघा अरे तो देव्या पळत पळत आला सध्याकडे आणि सांगितलं की तू हिरा इकडे घेऊन शेतामध्ये आला अरे पण तात्या अरे आपण बालपणीची मैत्री राव आपली बालपणीची मैत्री आपण काय झालं काय नाही नीट बघ ना अरे नीट बघितलं तूच खरं आहे का खरं तात्या यांनी मला विधवा केला एक मिनिट थांब तुझ्या आमचा विश्वास नाही मंजुळा हे काय नेमकं तू कशाला आले ते शेतात मला सांग काय बांधकडे अहो तात्या ते तसे नाहीयेत त्यांच्या घरी ना आबांच्या घरी मी सकाळी पोहे करत होते त्याच्या घरी तू काय पोहे करायला अहो तात्या अहो माझ्याकडे मंजुळा कामाला स्वयंपाक करायला 2 टाइम सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करते काम ठेवली काय बरोबर मग पोहे करत असताना मला लक्षात आलं की मिरच्या पण नाहीयेत आणि कोथिंबीर पण नाहीये अच्छा आबाच मला बोलले की आपण शेतात जाऊ आणि तिथून घेऊन येऊयात माझ्या मिरच्या कोथिंबीर आणायला तुम्ही आणि तेवढी तिच्या पायाला काटा टोचला त्याच्या आईला पाडबा मला वेगळंच वाटलं इकडे काय बन्या पराचा कावळा करतो काय त्याच्या आईला बघत नाही काय नाही नेमकं काय झालंय काय नाही तहकीकात करत नाही लगेच उचल झपके लावलं टाळूला अरे अभ्या पळत पळत माझ्याकडे आलं हे काय मला काय म्हणणं
तात्या चलो मेरे बायको की इज्जत अब तुम्हारे हाथों में है आणि आबा मेरे बायको को लेकर उसा में गया है कैसा बोले शेतात गेला म्हणला अक्षरशः ते पोरेवर कसला संशय घेतला ते रडायला लागली आज लका महिना 2 महिना लग्नाला एवढं कवळे ते पोरगे काय वाटलं असेल तुझ्या मनाला अरे असल्या तुझ्या संशयामुळे ना तुझा संसार पहिला जो परपंच तुटला ना तुझा अशा संशय तुटलाय आणि आता सुद्धा जर असं संशय केलं तर उद्या हे जर निघून गेलं तर तसंच बोट काय हिंडशील परत चांगला नाही काय मंजुळा बघ जाऊ दे सोड 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 आता नको धरा काय बान्या नको तवा संशय घेतो नि गोष्टी मंजुळा काय झालं चुकून आम्हाला पण गैरसमज झाला होता आता ते देव्या भेटून दे देवीला असा कुत्र्यासारखा हाणतो तुला सांगतो तू तुझा तिला घेऊन जा घरी जा घेऊन जा तू बाहेर मंजुळा चौकात जा हा मांडू नका रे आणि मंजुळा रातच्याला या बरं का यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडा चौकडी चांडा चौकडी